या कलियुगामध्ये प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. आता थोडं वाईट वाटेल मी बोललं तर, काय जाळायचा वंशाचा दिवा? चांगले संस्कार दिले नाही गेले तर तो मुलगा बिघडलेला असतो. पण तो 18, 20, 25 वय झाल्यानंतर ते आई वडील विचार करतात, अरे आता माझा मुलगा बिघडलाय. परंतु त्या मुलाचं लग्न करून दिल्यानंतर, बायको आल्यानंतर मग मात्र माझा मुलगा सुधारेल. मग त्या मुलाचं लग्न केलं जातं आणि आयुष्यभराचं दुखणं त्या पत्नीच्या जीवनामध्ये येतं. परंतु पहा, लग्न झाल्यानंतर तिचा नवरा जर का दारू प्यायला लागला, वाईट वागू लागला, तर घरामधले आणि समाजामधले प्रत्येक व्यक्ती बोट दाखवत असते. कोणाकडं? त्या पत्नीकडे बोट दाखवलं जातं. त्या बायकोला बोललं जातं, बायकोच नक्की चुकीचं वागत असेल, बायकोच काहीतरी बोलत असेल आणि म्हणूनच माझा मुलगा दारू पितो. हो, तुम्ही मुलाला सुधारा आणि मग मुलांचं लग्न करा. हो, सुधारण्यासाठी मला सांगा, 25 वर्ष त्या मुलाला लहानाचं मोठं केलं. 25 वर्ष तुमच्याकडे तो मुलगा होता. त्या 25 वर्षामध्ये तो मुलगा तुमच्याकडून सुधारला गेला नाही. आणि वर्ष, 2 वर्षामध्ये, 5-10 वर्षामध्ये त्या पत्नीकडून, त्या बायकोकडून अपेक्षा केली जाते की तिने तिच्या नवऱ्याला सुधारावं.